हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. ॲडव्हान्स MPSCमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी प्रमोद वडवकर आपल्यासाठी आज एक नवीन सिरीज घेऊन येत आहे. ती म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंगमधली बेसिक म्हणजे डायग्राम्स काउंटिंगमधली एक सिरीज घेऊन येत आहे. आणि या सिरीजमध्ये आज पहिला व्हिडिओ हा आपण त्रिकोण कसे मोजायचे, एखादी डायग्रॅम दिली असेल आणि त्यामध्ये एकूण टोटल त्रिकोण किती आहेत ते कसे मोजायचे याबद्दल आपण पाहणार आहोत. बऱ्याच वेळा मित्रांनो कसं होतं की एक्झाममध्ये आपल्याला एकतर वेळ कमी असतो आणि प्रश्न जास्त असतात, तर त्यांची सोडवण्याची एक सोपी इझी पद्धत जर माहिती असेल तर आपल्याला इच्छित उत्तरापर्यंत पोचायला सोपं जातं. म्हणजे ही जर डायग्रॅम बघितली तुम्ही तर बघताक्षणी डिफिकल्ट वाटेल, पण असे काही आपण ट्रिक्स घेऊन आलो आहोत आज की त्या तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न सोडवायला नक्कीच उपयुक्त ठरतील. चला आपण सुरुवात करूया. बघा, हा पहिला ट्रायंगल तर हा बेसिक आहे, त्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. एकच ट्रायंगल आहे, तिथे एकच त्रिकोण आहे. दुसरा बघा, इथे हा पण तुम्ही मोजू शकता किती आहे. हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे आणि उरलेला हा बाहेरचा एक त्रिकोण आहे. म्हणजे तुम्ही इथं 3 म्हणू शकता, इथे 1. पण जसजशी संख्या वाढत जाईल, म्हणजे एकाच त्रिकोणामध्ये अनेक त्रिकोण जेव्हा येतील तेव्हा मात्र आपल्याला वेळेचं बंधन पाळावं लागतं. आणि त्यासाठीच मी आज ही एक ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे. जर समजा अशा ट्रायंगलमध्ये म्हणजे अशा त्रिकोणामध्ये अनेक त्रिकोण असतील तर तिथे सिंपल तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही आकडे टाकायचे. म्हणजे हा बेस आहे त्रिकोणाचा, तर तिथून आकडे टाका 1, 2, 3 आणि 4. तर हे जे सिरियली तुम्ही आकडे टाकलेत, तर त्याच्यानंतरचा जो आकडा, समजा आता 4 नंतर 5 आहे, तर मग शेवटचा जो आकडा आहे आणि नंतरचा आकडा यांचा गुणाकार करायचा. मग जो गुणाकार येईल तो किती येईल, 20. त्याला भागिले 2 करायचं, म्हणजे टोटल त्रिकोण किती येतील, 10. मित्रांनो, याची अजून एक वेगळी मेथड आहे आणि ती म्हणजे बघा, 1, 2, 3, 4. ही मेथड बघा, सिंपली तुम्हाला ह्या आकड्यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4 बेरीज किती येते, 10च येते. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही मेथड वापरू शकता. तुम्हाला जी इझी जाईल ती मेथड तुम्ही वापरू शकता इथे. पुढे बघा, सेम त्या प्रकारचा थोडे अजून त्रिकोण वाढवले, तर आपण त्याच लॉजिकने जाऊया. बघा, आधी आकडे टाकून घ्या. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे मित्रांनो, पहिलं जे लॉजिक सांगितलं होतं तुम्हाला मी की जो शेवटचा आकडा आहे त्याच्यानंतरचा आकडा या दोन्हींचा गुणाकार करायचा. म्हणजे 6 × 7 / 2. म्हणजे याचं जे सूत्र आहे ते म्हणजे n + 1 / 2. n म्हणजे शेवटचा आकडा आणि n + 1 म्हणजे त्यानंतरचा. ठीक आहे, तर हे झालं पहिलं सूत्र. दुसरं सूत्र बघा, दुसरं सूत्र जे सांगितलं होतं तुम्हाला ते म्हणजे की या सर्वांची बेरीज करायची. पण ही बेरीज करायला पण वेळ लागू शकतो. त्यामुळे जे पहिलं सूत्र होतं म्हणजे की 6 × 7 / 2 सिंपल किती येईल, 42/2. म्हणजेच तुमचे हे 21 त्रिकोण असतील या त्रिकोणामध्ये. एवढं सोपं आहे मित्रांनो. बघा, आता आपण पुढचं बघूया. हा त्रिकोण थोडासा आता ट्रिकी केला आहे. म्हणजे हा पूर्ण एकाच त्रिकोणामध्ये प्लेन त्रिकोण दिलेत, पण तुम्हाला आता इथे थोडं ट्रिकी केलं आहे. यामध्ये बघा अजून सबत्रिकोण केलेत. तर घाबरायचं नाही. अशी जेव्हा डायग्राम दिसेल तेव्हा सेम तुमचा बेस एकदा काढून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6. या 6चे किती येतील, 6 × 7 42 आणि 42/2 किती, 21. आता हे वरचे 2 राहिले. सेम अगेन याला बेस माना, म्हणजे तो बेसच होतो आहे. ठीक आहे, मग इथे आकडे टाका अजून 1, 2, 1, 2. मग यांची बेरीज करून घ्या. यांची बेरीज किती येईल, हे 3 आणि हे 3. मग 21मध्ये किती ॲड करा, 3, 3. टोटल किती आले, 27. लक्षात घ्या मित्रांनो, अजून एकदा 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 1, 2.
ठीक आहे. 1 ते 6 अंकांची बेरीज किती आली? 21. आणि ह्या दोन्हींची 3, अगेन यांची 3, म्हणजे टोटल 27. तर 27 त्रिकोण या डायग्रॅममध्ये. तुम्ही कशाही प्रकारची जरी डायग्रॅम दिली असेल तर हा बेस मात्र सोडायचा नाही. त्रिकोणाचा जो बेस आहे तो नेहमी लक्षात ठेवा आणि तिथे आकडे टाकून तुम्ही त्याची बेरीज करून घ्या. ठीक आहे. आता बघा, आता हा एक वेगळ्या प्रकारचा त्रिकोण आहे आणि तो सोपाही आहे म्हणा. तर इथे सिंपल परत बेस त्रिकोण बघायचा. हा पहिला बेस आहे, त्याचा आकडे टाका 1, 2. आता इथे हा बेस आहे 1, 2. अगेन हा बेस आहे 1, 2. मग यांची बेरीज किती येईल? 3, 3, 3. म्हणजे टोटल मिळून त्रिकोण किती झाले? 9. या डायग्रॅममध्ये टोटल त्रिकोण झाले 9. ठीक आहे. आता बघा पुढे. आता जेव्हा चौकोनात किंवा चौरसामध्ये त्रिकोण दिले जातात तिथं अगेन सोपं असेल तर आपल्याला मोजता येतं. समजा आता हा बेसिकवाला आहे, म्हणजे आपण इथं जर जनरली मोजायला गेलं तर 1, 2, 3, 4 आणि परत हा 5, 6, 7 आणि 8. अशा प्रकारचे तुम्हाला 8 मोजता येतील. पण बघा, हे जेव्हा डायग्रॅम अवघड होत जाते तेव्हा मात्र आपल्याला एक एक मोजत बसता येत नाही. तर जेव्हा चौकोनात चौरसामध्ये त्रिकोण दिले जातील, सिंपल काय करायचं, आकडे टाकायचे अगेन 1, 2, 3, 4 आणि जो शेवटचा आकडा असेल त्याला गुणिले 2 करायचं. मग जी संख्या येईल ती यामधले टोटल त्रिकोण असणार. ठीक आहे. आता बघा, सेम डायग्रॅम ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड केली आहे, म्हणजे पण अवघड काहीच नाही. तुम्हाला जे लॉजिक सांगितलं तेच वापरायचं इथे, तेच करा. अगेन आकडे टाका 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि तुम्हाला जे काही सांगितलं आहे मी की जो लास्टचा डिजिट येईल त्याला इंटू 2 करायचं. 8 गुणिले 2 इजिकल टू किती आलं? 16. म्हणजे एकूण या डायग्रॅममध्ये 16 त्रिकोण आहेत. डायग्रॅम लक्षात ठेवा. चला पुढचं बघूया. आता अजून ती डायग्रॅम कॉम्प्लिकेटेड केली, म्हणजे चौकोनामध्ये, म्हणजे या चौकोनात त्रिकोण दिलेत तुम्हाला आणि त्यामध्ये परत अजून एक चौकोन दिला. मग अजून काहीच नाही, तुम्ही डायग्रॅम बघून अजिबात घाबरायचं नाही. सिंपल आपलं बेसिक लॉजिक लावायचं. काय तर आकडे टाका बिंदास 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे झाले बाहेरचे, म्हणजे बाहेरच्या चौकोनामधले त्रिकोण. मग 8 दुने 16. सेम तसंच करा आतल्या चौकोनामध्ये पण आकडे टाका 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. यांचे परत किती होतील त्रिकोण? 8 दुने 16, म्हणजे टोटल 32 त्रिकोण झाले. एवढं सिंपल आहे. म्हणजे एवढी किचकट डायग्रॅम बघून तुम्हाला म्हणजे वाटू शकतं की खूप अवघड आहे आणि यामध्ये वेळ जाऊ शकतो. तर बरेच विद्यार्थ्यांना ही ट्रिक माहीत नसल्यामुळे विद्यार्थी काय करत बसतात की त्रिकोण असे काउंट करत बसतात की मग 1, 2, 3 आणि बऱ्याच वेळा एखादा मिस होतो आणि त्यामुळे तुमचं उत्तर चुकू शकतं. तर ही बेसिक मेथड लक्षात ठेवा. पुढचा त्रिकोण बघूया आपण आता. तर हा अगेन खूप बेसिक आहे. तर यामध्ये आपल्याला बेस लक्षात ठेवायचा आहे आणि जेवढे बेस अशा डायग्रॅममध्ये जेवढे बेस असतील तेवढेच त्रिकोण असतात. मग बेस कितीत बघा, 1, 2, 3, 4, 5. मग 5 बेस आहेत तर टोटल त्रिकोण पण 5 लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा पुढचा. आता हा थोडा एक वेगळा प्रकार आहे. त्रिकोणामध्ये त्रिकोण, एक त्रिकोण दिला आहे आणि तुम्हाला परत त्यामध्ये एक त्रिकोण दिला आहे. तर असं जेव्हा असतं, जेव्हा त्रिकोण असतो तेव्हा जर एक त्रिकोण असेल तर टोटल 4 मानायचं. टोटल 4 आणि बाहेरचा एक त्रिकोण मोजायचा. 4 अधिक 1 लक्षात घ्या. जेव्हा एकाच त्रिकोणात एक त्रिकोण असेल तर टोटल त्रिकोण 4 मानायचे आणि म्हणजे हे बेसिक ट्रिक आहे याची. आणि प्लस बाहेरचा एक त्रिकोण 1 इजिकल टू 5. म्हणजे जेव्हा आतमध्ये एकच त्रिकोण असेल तेव्हा टोटल त्रिकोणांची संख्या ही 5 येते. आणि हा एक त्रिकोण कसा असेल
त्याचा एक बेसिक रूल घ्या की जो त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूला त्याचं आतल्या त्रिकोणाचं टोक चिकटलेलं असेल तेव्हाच तो आपण त्या प्रकारे काउंट करू शकतो. म्हणजे जेव्हा एक त्रिकोण असेल तेव्हा 4 + 1. आता थोडी डायग्रॅम अजून आपण अवघड करूया. बघा इथे आता त्रिकोणात हा एक त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक त्रिकोण आहे. मग इथे सेम परत तेच लॉजिक लावा जसं की 1 2. मग एक जेव्हा त्रिकोण असतो तेव्हा किती 4 आणि दुसरा असतो तेव्हा म्हणजे त्रिकोणात त्रिकोण आहे अगेन याचं 4 घ्या आणि जो बाहेरचा मेन आहे +1 घ्या म्हणजे टोटल किती झाले 9 झाले. 4 4 आणि 1. लक्षात घ्या हे थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. जेव्हा आतमध्ये एकच त्रिकोण असतो तेव्हा 4 आणि बाहेरचा एक त्रिकोण मोजायचा +1. आता इथे बघा इथे आतमध्ये 1 आहे म्हणजे हे 4 झाले आणि अजून त्याच्या आतमध्ये अजून 1 आहे आणि जो की दोन्ही म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला चिकटलेला आहे म्हणजे याचे अजून 4 झाले आणि बाहेरचा जो मेन त्रिकोण आहे तो 1 म्हणजे बरोबर = 9 आले. आता जर ही डायग्रॅम अजून किचकट असती म्हणजे याच्यात अजून एक त्रिकोण आला असता समजा असा, लक्षात घ्या असा आला असतं तर कसं मोजलं असतं तुम्ही. सेम बघा एक त्रिकोण आहे आतमध्ये म्हणजे 4, त्याच्या आतमध्ये हा एक आहे +4 आणि अजून एक आहे त्रिकोण म्हणजे +4 आणि बाहेरचा जो मेन आहे तो +1 म्हणजे 4 × 12 आणि हा एक टोटल 13 त्रिकोण आले. तर लक्षात घे मित्रांनो खूप सोपी मेथड आहे. बघा आता हा एक वेगळ्या प्रकारचा त्रिकोण आहे म्हणजे त्रिकोणामध्ये अनेक त्रिकोण असणं किंवा काही त्रिकोण असणं. तर हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये सर्व बाजूंनी जर मोजलं तर त्रिकोण सारखे असतात. बघा 1 1 1 म्हणजे टोटल बघितलं तर आपण ह्या बाजूने त्रिकोणाच्या या बाजूने किती त्रिकोण आहेत 1 2 3. आता त्रिकोणाच्या या बाजूने मोजा 1 2 3. आता या बाजूने मोजा की 1 2 3. जेव्हा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूने त्रिकोणांची संख्या सेम असते तेव्हा काय करायचं, एक टेबल मी तुम्हाला देणार आहे तो टेबल फक्त तुम्ही पाठ करून ठेवायचा. अशा प्रकारचं जेव्हा येईल तेव्हा त्या संख्येला दिलेले टेबल त्या संख्येला दिलेले त्रिकोण तुम्ही काउंट करायचे. बघा आता इथे किती म्हटलं की 1 2 3. तर 3चं बघा तुम्हाला एक टेबल सांगतो मी. तर 3च्या समोर किती ट्रायंगल आहे 13 म्हणजे त्या डायग्रॅममध्ये 13 ट्रायंगल असणार. हे एक सूत्र आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा. तो टेबल म्हणजे त्याच्यात काही खूप डीपपर्यंत विचारत नाही, वरवरचंच विचारतील. 1 2 3 1 2 3. तर याच्यात टोटल त्रिकोण येतात 13. आता आपण थोडी डिफिकल्ट डायग्रॅम घेतली आहे त्याचीच ॲडव्हान्समधली आणि ती म्हणजे बघा आता त्याच्या बाजूचे त्रिकोण मोजून घेऊ आपण 1 2 3 4 5 आणि 6. ह्या बाजूचे बघा 1 2 3 4 5 आणि 6. खालची बाजू बघा 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे या डायग्रॅममध्ये पण तिन्ही बाजूला 6 त्रिकोण येत आहेत आणि 6च्या समोरचा आकडा बघा किती आहे 6 78 त्रिकोण त्या डायग्रॅममध्ये येतात. तर हा टेबल तुम्ही जर लक्षात घेतला तर याच्यात खूप डीप म्हणजे 7 8 या बाजूपर्यंत जाणार नाही कारण ती डायग्रॅम पण खूप मोठी होईल मग त्यामध्ये. तर एक बेसिक म्हणजे 6पर्यंत जरी तुम्ही पाठ केलं हे तर ते लक्षात घ्या. फक्त त्रिकोणांची संख्या तिन्ही बाजूने सारखी असेल तेव्हाच हा टेबल लागू होईल. तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ होता. आपल्याला त्रिकोण कसे मोजावे, वेगवेगळ्या प्रकारामध्ये दिलेले चौकोनामध्ये असतील किंवा त्रिकोणामध्ये अनेक वेगळ्या प्रकारात त्रिकोण दिले असतील तर ते कसे मोजायचे हे आपण आजच्या ट्रिक्समधून शिकलो. मित्रांनो मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आहेत. म्हणजे की आता चौरसाच्या बद्दलचे आहे, चौरस किंवा चौकोन. जनरली आपण चौकोन म्हटलं तर नक्की मग एका डायग्रॅममध्ये किती चौकोन आहेत असं वेगवेगळं किंवा किती आयत आहेत किती चौरस आहेत, वर्तुळे विचारतात किंवा अजून षटकोन असतील पंचकोन असतील असं वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलं जातं. आणि त्यामुळे हा घटक आपल्याला जर ट्रिक्स माहिती असतील
तर आपल्याला खूप सोपा जातो, आपला वेळ पण वाचतो आणि आपले मार्क्स नक्कीच प्लस होतात. तर हा आजचा पहिला व्हिडिओ होता. पुढे या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊच. तुम्हाला कुठले डाऊट्स वाटत असतील, म्हणजे तुम्हाला मॅथ्स रिजनिंगमधले कोणते असे प्रकार अवघड जातात किंवा तुम्हाला कुठल्या ट्रिक्स हव्यात, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करायला आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचे व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. तूर्तास मी आपली रजा घेतो. धन्यवाद.